नावाचा व्यक्ती होता, म्हणा आलिशा नावाचा. हा व्यक्ती याने काय केलं माहिती आहे का, देवाच्या सेवकाचं आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर कोणाचा त्यांनी सन्मान केला, देवाचा सन्मान केला. आपण वचन वाचणार आहोत. जर आपण सन्मान केला पाहिजे, देवाचा आदर केला पाहिजे, इज्जत करतो बरोबर. नवरा बायकोने म्हणलं का साडी आण, तर लगेच तिला काय करतो, साडी आणतो बरोबर. आणि बायकोने म्हणली का नवऱ्याला मग मला आज येताना हे आणा बरं का, चॉकलेट आणा, लगेच चॉकलेट पेढे सगळं सन्मान एकमेकाचा बरोबर. घरातल्या माणसाचा काय करतो आपण, एकमेकाचा काय करतो, बापाचा सन्मान करतो, आईचा सन्मान करतो. पण मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही आणि मी देवाचा सन्मान केला पाहिजे. शेजारच्याला म्हणा देवाचा सन्मान करायचा शिका, म्हणा देवाचा सन्मान करायचं शिका. देवाचा सन्मान करणं म्हणजे काय आहे, योग्य वेळेत 10ला प्रार्थनेला येणं, आराधना करणं, भक्ती करणं, टाळी वाजवणं. हे टाळी वाजवणं पण कशात येतं सांगा ना, बोला ना. म्हणा टाळी वाजवणं सुद्धा देवाचा सन्मान आहे. वेळेत येणं हे देवाचा काय आहे, शेजारच्याला म्हणा वेळेत येणं देवाचा सन्मान. असं करा, सन्मान आहे. नाहीतर मग देवाला काय होतं, दुःख होतं. म्हणू नका पास्टरनी मला बोलले, मी काय तुम्हाला बोलत नाही. तुम्ही उशिरा आले, तुमचं तुम्हालाच लागणार आहे, माझं मला लागणार आहे का सांगा बरं. कोण उशिरा आलं सांगा बरं, आम्ही उशिरा आलो, आम्हाला चुकी कोणाची आहे म्हणजे वाईट नाही वाटू द्यायचं, मी तुम्हाला बोलत नाही. हे कशामध्ये येतं, आराधना करणं कोणाच्या याच्यात येतं. तुम्ही लवकर येत नाही, उशिरा येतात, 10च्या 11ला येतात काही लोक. आता 11चे काही अजून असे महाभाग आहेत, ते 12ला येतील चर्चला. हे कशात येत आहे, सन्मानामध्ये. तुम्ही चुकलं तर तुम्हाला टोचणार आहे. मी काय तुम्हाला टोचित नाही, म्हणा मी काय तुम्हाला टोचित नाही. शेजारच्याला म्हणा मी काय तुम्हाला टोचित नाही, मी काय तुम्हाला बोलत नाही. पण तुमची चूक आहे, तुम्हाला लागणार ते. काय ब्रदर, बरोबर आहे की नाही, खरं आहे का खोटं आहे. तुम्ही जर चुकले, दररोज चुकतात तुम्ही, दररोज तुम्हाला यायला उशीर होतो. दररोज 11ला चर्च असतो तुमचं, 10चं चर्च किती वाजता असतं, 11चं असतं. तुम्ही देवाचा सन्मान करतात का, बोला. मी तुम्हाला टोचत नाही, अजिबात टोचणार नाही. मी विधीवर कुठं आहे, विधीवर आहे. मला खरं बोलायचंय, तुम्ही या नाही तर नका येऊ. प्रेज द लॉर्ड बरं का. तुम्ही नाही, तुम्ही एखादा दिवस आहे ठीक आहे, एखादा दिवस चुकतं ते ठीक आहे. पण रोज आणि रोज तुम्ही जर उशीर करत असेल तर तुम्ही देवाचा सन्मान करत नाही, तुम्ही देवाचा अपमान करत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की अपमान करणाऱ्या व्यक्तीला कुठलाही आशीर्वाद नाही. म्हणू नका माझं लेकरू का आशीर्वादित होत नाही, म्हणू नका मला माझ्या मिस्टरचा पगार का वाढत नाही, म्हणू नका माझी परिस्थिती, माझ्याकडे पैसा का येत नाही. कारण की जर तुम्ही आणि मी सन्मान करत नसेल तर तुम्हाला आणि मला कुठलाही आशीर्वाद नाही आहे. शेजारच्याला सांगा आशीर्वाद नाही आहे. काय करायचं सन्मान, काय करायचं हसून सांगा, काय करायचं लहान लेकरापासून, काय करायचं लहान लेकरं सन्मान करायचा. लहान लेकरांनी कोणाचा सन्मान करायचा, आई वडील म्हणा, आई वडिलांचा सन्मान करायचा आहे. आईला मागं फिरून बोलायचं का, हा बापाला मागं फिरून बोलायचं का, पास्टरला मागं फिरून बोलायचं का, चर्च मंडळीतल्या लोकांना मागं फिरून इकडं तिकडं काही गोष्टी सांगून बोलायचं का. हे काय आहे, सन्मान आहे. म्हणा सन्मान आहे, मान आहे. घरात पाहुणा आला तर आपण काय करतो, किती मान करतो. या 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 बसा तुम्ही, काय करतो आपण, बसा तुम्ही, ओ थांबा आजच्या दिवस तुम्ही थांबा. तुम्हाला काय करतंय, बिर्याणी करत आहे, जेवण करत नाही, राहणार पाहुणा राहतोय. काय कशामुळे राहतोय, बिर्याणी केल्यामुळं. तुम्हाला मला परमेश्वराला काय द्यायची, बोला ना, इकडे बघा माझ्याकडे, काय द्यायचे, सन्मान करायचा आहे, रिस्पेक्ट करायची, बिर्याणी द्यायची. पाहुण्याला आल्यावर काय द्यायचं, कशाला आला पाहुण्याला, काहीच नको करायला, असं करायचं का, काय करायचं, त्याचा सन्मान करायचं, त्याला चहा द्यायचा, त्याला पाणी द्यायचं, त्याला म्हणायचं या बसा बाहेरच, कसे आहेत तुम्ही, बरे आहेत का, काय चाललं, मम्मी कशी, बाहेरूनच विचारायचं. अरे पण तो एवढा लांबून उन्हात आलाय, त्याला काहीतरी म्हणा ना तुम्ही, या ना बाबा, या घरामध्ये बसा तुम्ही. पास्टरला तसंच करते. काही काही बहिणी तर असे आहेत, पास्टर बाहेर आहेत, सिस्टर बाहेर आहेत, त्यांचं काम चालूच आहे. एक ठिकाणी मी लोणीमध्ये, एक ठिकाणी मी परिवारामध्ये प्रार्थनेला गेलो.
एक बहीण काम करत होती आणि तुम्हाला सांगतो तिने काम सगळं बंद केलं, तिने गॅस बंद करून टाकलं लगेच आणि पुढे येऊन बायबल घेऊन ती बसली. प्रेज द लॉर्ड. काय केलं तिने? सन्मान केला. बोला ना, काय केलं अंकल? देवाचा सन्मान केला. आणि खरंच तिला आशीर्वाद भेटणार नाही का? 100% बेस भेटल. मी तुम्हाला काय शिकवते? मी परमेश्वराचा सन्मान करतो, त्याच्यात पहिला नंबर 1 मी. आणि मी सन्मान करतो म्हणून परमेश्वर पण माझा सन्मान करतो, माझा ऐकतो. कधीच ऐकत नाही असं कधीच नाही होणार. परमेश्वर मी एनी टाइम मी गुडघ्यावर गेलो का मला परमेश्वर माझ्या संगती बोलतो, माझा ऐकतो. मी ही गोष्ट मागे एकच शब्दात ऐकतो माझा परमेश्वर, म्हणा एका शब्दामध्ये. एक शब्द, मला गरज पडत नाही जास्त वेळ मागायची. एका शब्दामध्ये परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो. का ऐकतो? कारण की मी माझ्या परमेश्वराची इज्जत करतो. मी माझ्या परमेश्वराचा काय करत आहे? सन्मान करत आहे. मी माझ्या परमेश्वराचा काय करत आहे? आदर करत आहे. हो, इथं येतो मी किती वाजता? 10च्या आतच येत आहे. चर्चचं काम करत आहे, चर्च हर एक गोष्टीचं काम करत आहे, बाहेरच्या गोष्टीचं काय करत आहे? काम करत आहे. हे कोणाचं काम आहे? मंडळीचं काम आहे. झाडू मारणं, बाहेरचं अंगण स्वच्छ करणं, किंवा या चादरी धुणं, किंवा चर्च डेकोरेशन करणं, किंवा लोकांना बोलवणे. कोणाचं काम आहे? मंडळीचं काम. म्हणा, माझं काम आहे. माझं काम आहे. हे असं केल्यानंतर तुम्ही कोणाचा सन्मान करतात? देवाचा. हा, जे लोक असं करते त्याच्यामुळे ते माझ्याकडे डोळे देऊन माझ्याकडे बघून ते ऐकते. आमेन. पण ज्यांना काही नाही ते काय त्यांना माहिती माझ्या चुकत आहे म्हणून ते काय कुठं माना असतात, कुठं असतात माना असतात. सरांनी एकदा समजा चुकलं, मग उशीर आल्यानंतर का अभ्यास केला नाही तू? मग ते पोरगं कसं करत? असं करत. त्याला माहिती माझं चुकलेलं आहे. मग आता चुकलेला पण माफी करतो का नाही परमेश्वर? सांगा बरं. करतो का नाही? तर करतो. माझा विषय काय आहे की परमेश्वराने तुम्हाला बोलवलेलं आहे, तर तुम्ही पण परमेश्वराचा काय केला पाहिजे? मना सन्मान केला पाहिजे. शेजारच्याला मना सन्मान केला पाहिजे, मना आदर केला पाहिजे, म्हणजे रिस्पेक्ट केला पाहिजे. हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. काय केलं पाहिजे? सन्मान केला पाहिजे. ओ सन्मान करणारा व्यक्ती, आज मी तुम्हाला बायबल मध्ये सांगितलेला आहे. आलिशा काढू आपण, पहिले राजे काढा. पहिले राजे याचं 19वा अध्याय आणि 19 ते 21. तो तिथून निघाला तेव्हा त्या शाफाटाचा पुत्र अलिशा भेटला. तो बैलांची 12 जोती चालून शेत नांगरीत असे आणि तो स्वतः 12व्या जोताबरोबर होता. त्याच्या जवळ जाऊन इलियाने आपला जगा त्याजवळ टाकीला. तेव्हा तो बैल सोडून इलियाच्या मागून धावला. तो त्यास म्हणाला, मला आपल्या आई बापाचे चुंबन घेऊ द्या, पुढे मग मी आपला अनुयायी होईल. तो त्यास म्हणाला, परत जा, मी तुझे काय केले? मग तो त्याच्या मागून जाण्याचे सोडून परतला आणि बैलांची एक जोडी घेऊन त्याने कापली आणि बैलांची आवते पेटून त्यावर त्याचे मांस भाजले. ते त्याने आपल्या लोकांस दिले, ते त्यांनी खाल्ले. मग तो उठून एलिया बरोबर गेला व त्याची सेवा करू लागला. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलं? आलिशा म्हणा, आलिशा यास पाचारण केलेलं. असं बसा, सरळ बसा, असं सरळ बसा, टिकून नका बसू. बोला हालेलुया. एकमेकाला परत प्रेज द लॉर्ड द्या, एक स्माइल द्या एकमेकाला. म्हणा, तू आशीर्वादित आहे. लवकर आला म्हणून आशीर्वादित आहे. उशिरा आला तरी पण काय आहे? म्हणा आशीर्वाद. तू चांगला आहे म्हणा, तू चांगला आहे, हँडसम आहे, तुझं नाक पण चांगलं आहे. पुरुषांना म्हणा ना, म्हणा परमेश्वराने तुला बोलावले. कुणी बोलावले? म्हणा देवाने बोलावलेला आहे. तर माझा विषय काय आहे की परमेश्वराचा सन्मान करणं. परमेश्वर तुम्हाला काय करत आहे? बोलत आहे. कुणी बोलावलेला आहे? आलिशाला कुणी बोलावलेला आहे? देवाने बोलावलेला आहे. देव तुम्हाला काय करत आहे? बोलवत आहे. देव तुमचा काय करत आहे? सन्मान करत आहे. देव तुमचा काय करत आहे? आदर करत आहे. देव तुमचा काय करत आहे? रिस्पेक्ट करत आहे. देव तुमची काय करत आहे? काळजी करत आहे. बोला हालेलुया. 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 बायबल मध्ये काय सांगितलं? आलिशाने काय केलं? बैलाचे काय करत होता? 19 वचनामध्ये या बायबल मध्ये वाचा. 19.
तेव्हा एलिया तिथून निघाला आणि शाफाटाचा मुलगा अलिशा याच्या शोधात निघाला. अलिशा तेव्हा आपली 12 एकरांची जमीन नांगरत होता. 12 एकराची जमीन काय करत आहे? तो नांगरत आहे, काम करत आहे तो. आणि कोण आलं त्याच्याकडं? कोण आलं? इलियाला कोणी सांगितलं? परमेश्वराने. हा, सेवकाला कोण सांगत आहे? बोला ना, इकडे बघा ना, कोण सांगत आहे सेवकाला? परमेश्वर सांगत आहे. परमेश्वराने तुम्हाला निवडलेला आहे. तुम्हाला कुणी निवडलेलं आहे? तुम्हाला कुणी बोलावलंय? पास्टरनी बोलावलंय का? हा, कोण आलं तुमच्याकडे अगोदर? फर्स्ट कोण आलं? पास्टर आला. प्रेज द लॉर्ड. पास्टर आल्यानंतर या पास्टरला कुणी पाठवलंय? परमेश्वराने पाठवलेलं आहे. आणि मग परमेश्वर तुम्हाला काय करत आहे? बोलत आहे. हालेलुया. बोला हालेलुया. या ठिकाणामध्ये शाफाटाचा पुत्र अलिशा याच्याकडे कोण आलेला आहे? इलिया आलेला आहे. आज या इलियाला सांगणारा कोण आहे? परमेश्वर आहे. मला देखील सांगणारा कोण आहे? परमेश्वर आहे. तुम्हाला देखील सांगणारा आणि बोलावणारा कोण आहे? परमेश्वर आहे. कोण बोलत आहे तुम्हाला? परमेश्वर बोलत. कोण बोलत आहे? परमेश्वर बोलत आहे. मी बोलावलंय का तुम्हाला? अलिशाला कुणी बोलावलंय? एलियाने बोलावलं, ठीक आहे, पण एलियाला कुणी सांगितलं? परमेश्वराने. आजचा शब्द जो आहे, तुम्ही परमेश्वर तुम्हाला बोलत आहे. परमेश्वराचं तुम्हाला काय आहे? पाचरण आहे. परमेश्वर तुम्हाला काय केलेलं आहे? निवडलेलं आहे. मला निवडलंय परमेश्वर. असंच फुकट येणार नाही तुम्ही. तुम्हाला कोणीतरी काय केलं? तुम्हाला वाटतं शेजारच्याने सांगितलं, त्या ताईनी सुवार्ता सांगितली, त्या भाऊनी सुवार्ता सांगितली, त्या दादाने मला इथं बोलवलं. त्या दादानी बोलवलेलं नाहीये, त्या पास्टरनी बोलवलेलं नाहीये, त्या ब्रदरनी तुम्हाला बोलवलेलं नाही. तुम्हाला मला बोलवणारा कोण आहे? म्हणा परमेश्वराने बोलवलं. किती लोक माझ्या बरोबर आहे? काही लोकांचे डोळे असे इकडे असतात आणि बसून घेतात असे आणि विचार करतात, आता नवरा घरी कामाला गेला का नाही काय माहिती, काय त्याचा फोन चालू आहे काय माहिती, हा व्हॉट्सअपवर बोलत आहे का काय माहिती, हा लक्ष कुठं आहे? डोळे माझ्याकडे, लक्ष कुठे आहे? घरी. तसं पाहिजे का? तुम्हाला कुणी बोलावले? म्हणा देवानी बोलावले. कुणी बोलावलंय? हा, तुम्ही एकमेकाला बोलावलं का? मी बोलावलं का तुम्हाला? मी नाही बोलत. पास्टर फोन करते, या सिस्टर प्रार्थनेला या, ब्रदर प्रार्थनेला या. अरे पास्टर तुम्हाला बोलतो का? तुम्हाला घरातल्या लोकांना बोलण्याची गरज आहे का? आता हे फॅमिली आपली, म्हणा ही फॅमिली, आता हे फॅमिली, आपला ग्रुप एक फॅमिली. आपलं चर्चचं नाव अमुक अमुक आहे, अमुक अमुक फेलोशिप, मेहनेदान फेलोशिप आपलं चर्चचं नाव आहे. आपला हा ग्रुप आहे, हे आपलं एक ठिकाण आहे. या ठिकाणामध्ये आज या घरामध्ये तुम्हाला मला बोलण्याची गरज आहे का? सांगा. तुमच्या घरामध्ये मग तुमच्या घरामध्ये गेल्यानंतर तुम्ही अशा पाहुण्यावानी दरवाज्यात उभे राहतात का? सांगा बरं, असे उभे राहतात का दरवाज्यात? मला कोणीतरी आतमध्ये बोलीन, कोणीतरी मला फोन करीन, ये बाबा घरामध्ये. चर्च मध्ये यायला तुम्हाला इन्व्हिटेशनची गरज आहे का? देव बोलवतो तुम्हाला. देव बोलवल्यानंतर बापाने तुला बोलवलेलं आहे, तर तुला इतर कुणी बोलवण्याची गरज आहे का? मी बोलवण्याची गरज आहे? तुम्हाला कुणी बोलवलं इथं? म्हणा बापाने बोलवलं. कुणी बोलवलंय? बापाने जन्म दिलाय. बापाने जन्म दिल्यानंतर बापाच्या घरात यायला तुम्हाला कुणी सांगितलं पाहिजे का? सांगा ना, बोला ना, तुम्हाला कुणी सांगितलं पाहिजे का परमेश्वराकडे यायला? हा, पास्टरनी फोन नाही केला मी नाही येणार. अरे पास्टरचं काय जाणार आहे? तुझंच जाणार आहे, तुझंच नुकसान होणार आहे. हा, तू लवकर ये. हे ते पास्टर सांगू राहिले. परमेश्वर तुम्हाला बोलतोय. कोणाचं? पास्टरचं नुकसान होणार आहे का तुझं नुकसान होणार आहे? कोण बोलत आहे? बाप म्हणला अरे तिकडे जाऊ नको, लवकर ये. लवकर घरी नाही आल्यामुळे काय झालं? त्याचं नुकसान झालं. कोणाचं? माझं बापाचं नुकसान होत आहे का तू घरी नाही आल्यावर? कोणाचं नुकसान होणार आहे? लेकराचं नुकसान होणार आहे. जे लेकरू बापाचं ऐकत नाही, जे लेकरू पास्टरचं ऐकत नाही, जे लेकरू देवाचं ऐकत नाही, त्याचं नुकसान आहे. कोणाचं ऐकायचंय? बघा माझ्याकडे, कोणाचं ऐकायचंय? देवाचं ऐकायचं. मला बापाचं ऐकायचं, देवाचं ऐकायचंय. अजून
पास्टरचं ऐकायचंय, परमेश्वराचं ऐकायचंय, वचन ऐकायचंय. हे नाही ऐकलं तर काय होईल? नुकसान. कोणाचं नुकसान आहे? माझं होणार आहे का नुकसान? माझा गाडा पालटी होणार आहे का? काय होणार आहे? तुमचाच गाडा पलटी होणार आहे. पुढे दगड आहे म्हणून सांगितलं बापानी, पुढे दगड आहे, जाऊ नको तिकडं, तरी गाडी घेऊन जातोय आणि पडला, तोंडावर पडला आणि आला रिटर्न पडला. अरे बाप सांगत होता ना तू असंच कर, लवकर ये, अमुक कर, धमुक कर. प्रेज द लॉर्ड. माझा विषय काय आहे? आलिशाला कुणी बोलवलेला आहे? परमेश्वराने बोलवलेला आहे. परमेश्वराने बोलवल्यानंतर काय सोडलं? पहिलं 12 एकर जमीन सोडलेली आहे. किती सोडलेली आहे? काय सांगितलं त्याच्यामध्ये? 12 एकर. वाचा त्याच्यामध्ये मोठ्याने. तेव्हा एलिया तिथून निघाला आणि शाफाटाचा मुलगा अलिशा याच्या शोधात निघाला. अलिशा तेव्हा आपली 12 एकरांची जमीन नांगरून 12 एकराची परमेश्वरासाठी काय केलेलं आहे? 12 एकराची जमीन काय केली आहे? सोडलेली आहे. Praise the Lord. परमेश्वरासाठी आपण काय करतोय? हा, कोणासाठी सोडली? परमेश्वरासाठी सोडली. पण तुम्हाला माहिती आहे का, पाय दुखत असेल तर उभे राहा. थोडं दुखतेत का? पाय दुखतेत का? हा, परमेश्वरासाठी 12 एकर सोडलेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, अलिशा भरपूर सामर्थ्याने भरलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का त्याच्या पुढे काय काय सांगितलेलं आहे? त्याच्या पुढे तुम्हाला सांगतो, इलियाचे स्वर्गरोहण झाले. इलियाचे स्वर्गरोहण झाल्यानंतर त्याच्यावर काय पडलेलं आहे? अभिषेक आलेला आहे. त्याच्यावर काय आलेलं आहे? सामर्थ्य आलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं बायबल मध्ये सांगितलं, अलिशाद्वारे काय चमत्कार केलेला आहे? एका विधवेचं तेल संपलेलं आहे 4थ्या अध्यायामध्ये. आणि तेल संपल्यानंतर तिथं रिकामी भांडी काय होती? बरीचशी भांडी त्या बाईला त्यांनी काय करायला लावलेलं आहे? आणायला लावलेलं आहे. आणि आणायला लावल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? प्रार्थना केलेली आहे. ज्यावेळेस अलिशाने प्रार्थना केलेली आहे, तिच्या नवऱ्याचं काय झालेलं होतं? कर्ज झालेलं होतं. आणि ते कर्जदार काय करायचे? त्या विधवा बाईकडे यायचे की आमचं कर्ज तुला काय करायचं आहे? घ्यायचं आहे. पण ज्यावेळेस अलिशा म्हटलं सगळ्याकडून, शेजाऱ्या पाजाऱ्याकडून भांडे आण, ज्यावेळेस तिने भांडे आणले, त्या विधवा स्त्रीने भांडे आणल्यानंतर सगळे भांड्यामध्ये थोडं थोडं तेल टाकलं. तो तिला म्हणाला तुझ्याकडे काय आहे? ती म्हणे माझ्याकडे थोडंसं तेल आहे. मग ते तेल काय त्यांनी काय केलेलं आहे? सगळ्या भांड्यामध्ये टाकलं. आणि ते भांडे तेलाने भरून काय झालेलं आहे? ओव्हरप्ले झालेले आहे. तिचं जे कर्ज होतं तिने काय काय केलेलं आहे? ते तेल विकून टाकलं आणि कर्जामधून काय झालेली आहे? मोकळी झालेली आहे. कोणाचं ऐकलेलं आहे तिने? अलिशाचं ऐकलेलं आहे. कुणी बोलावलेलं आहे तिला? सांगा ना, कुणी पाठवलं? कुणी पाठवलं अलिशाला? त्याच्यामध्ये वाचा ना तुम्ही, विधवेचं तेल 4था अध्याय 1 ते काही वचन वाचा, फास्ट मध्ये वाचा. एकदा संदेष्टाच्या शिष्यांच्या स्त्रियापैकी एकीने अलिशाकडे गाराणे संदेष्टाची बायको होती ती. संदेष्टाचा काय म्हटलेला आहे? अलिशाकडे गाराणे केले. हा, म्हणाली तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. हा. नाव काय की तो कोणाचा सेवक होता तो? बोला ना, कोणाचा सेवा करीत होता? अलिशाचा. हालेलुया. आणि त्याला पण कुणी बोलवलेलं आहे? अलिशाच्या सेवकाला कुणी बोलवलेलं आहे? परमेश्वराने बोलवलेलं आहे. अलिशाला कुणी बोलावले? सांगा ना, कुणी बोलावले? परमेश्वराने बोलावले. आणि इलियाला पण कुणी बोलावलेलं आहे? परमेश्वराने बोलवलेलं आहे. बोलवणं या शब्दाचा अर्थ पाचारण आहे. पाचारण म्हणजे काय आहे? बोलवणं. आणि बोलवणं म्हणजे काय आहे? निवडणं आहे. तुम्हाला बोलावणारा परमेश्वर आहे. मी तुम्हाला बोलवत नाही. ब्लेसिंग द्यायला कोण बोलत आहे? परमेश्वर बोलत आहे. अलिशा कुठे काय सांगितलं त्याच्यामध्ये? 4:1 ते काही वचन वाचा. एकदा संदेष्टाच्या शिष्याच्या स्त्रियापैकी एकीने त्याच्याकडे गाराणे केले. म्हणाली तुझा सेवक. ती म्हणाले तुझा सेवक माझा नवरा गेला आहे, मरून गेलेला आहे. कोणाकडे आलेली आहे? ती अलिशाकडे आलेली आहे. या अलिशाने काय केलं माहितीये का तुम्हाला? किती लोकांचं माझ्याकडे लक्ष आहे? माझ्याकडे लक्ष. ह्या अलिशाने काय केलं? किती एकर सोडली? 12 एकर सोडली. म्हणून त्यांच्या एका प्रार्थनेमध्ये, किती प्रार्थनेमध्ये बोला ना? एका प्रार्थनेमध्ये त्या बाईचं कर्ज दूर झालं. तिने काय केलं? कोणाचं ऐकलं? अलिशा काय म्हणला तिला? वाचा त्याच्यामध्ये. अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. तुझ्या घरात काय काय आहे? काय काय आहे तुझ्या घरात? आता लोकांना संशय आला असता, काही लोकांना
ते म्हणतात पास्टर काय विचारतात काय काय माझ्या घरामध्ये, त्या पास्टरला काय पाहिजे. असे लोक आहेत काही काही. काय काय लोक म्हणते ते खायसाठीच येते, त्याचा आशीर्वाद तिथंच गेला. काय काय लोक म्हणते पैशासाठी, त्याचा आशीर्वाद तिथंच गेला. तुम्ही जे काही करतात ते कोणासाठी करतात बघा इकडं, स्वतःच्या आशीर्वाद कोणासाठी करतात. तुम्ही जे काही करतात ते देवासाठी करतात तुम्ही. Yes. जर तुम्ही देवासाठी करत नसेल तर तुमच्यासाठी कुठलाच आशीर्वाद नाहीये. तुम्ही सगळ्यात महत्वाचं तुम्ही आणि मी कशासाठी करायचं आहे, देवाच्या सेवेत देवाच्या सेवासाठी. त्यांनी काय सांगितलं वाचा. अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग, तुझ्या घरात काय काय आहे. ती म्हणाली, एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग अलिशाने सांगितलं तू काय कर, शेजारी पाजारी जा आणि काय कर, त्याची भांडी आण. आणि भांडी आणल्यानंतर काय झालेलं आहे, मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर. दार बंद कर. कोणा सांगती, लेकरांबरोबर. लेकरांबरोबर तू जा, भांडे गोळा करून आण, आतमध्ये तू बस. काय आहे तुझ्यासाठी, आशीर्वाद आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. तिने भांडे गोळा करून आणले. भांडे गोळा करून आणल्यानंतर काय केलं, सर्व लेकरांना आतमध्ये घेतलं. आज तुमचं आणि माझं कर्तव्य, लेकरांना तुम्ही घेऊन प्रार्थना करायची आहे घरामध्ये. आमेन, हालेलुया. लेकरांना घरात घेऊन काय करायचं आहे, भांडे म्हणजे काय आहे, तेल म्हणजे काय आहे, अभिषेक घ्या तुम्ही, आत्म्यानं भरा. हे भांड काय आहे, आत्मय भांड. या भांड्यामध्ये काय झालं पाहिजे, अभिषेक आला पाहिजे. या भांड्यामध्ये कोण आला पाहिजे, पवित्र आत्मा आला पाहिजे. या भांड्यामध्ये हे भांड सामर्थ्याने भरलं पाहिजे, ताकदीने, बळाने, आरोग्याने, देवाच्या सर्व गोष्टीने भांड काय झालं पाहिजे, भरलं पाहिजे. आमेन, हालेलुया. हे भांड भरलं ना, त्यावेळेस सगळं काही व्यवस्थित होणार. आमेन, हालेलुया. काय करायचंय, लेकरांसह आत्मा भांड्यात थोडं थोडं काय करायचंय, तेल ओतीत राहायचं. अभिषेक टाकायचा, वचन सांगायचं लेकराला. काय करायचं आंटी, काय करायचं बोला ना. वचन सांगा. हा काय सांगायचं, थोडं थोडं काय करायचं आहे, तेल ओतायचं. तेल वतायचं. म्हणजे काय, थोडं थोडं प्रार्थनेचं सांगायचं, थोडं थोडं उपवासाचं सांगायचं, थोडं थोडं आराधनेचं सांगायचं. देवाच्या गोष्टी काय करायच्या आहे, थोडं थोडं टाकायचं. काय टाकायचं आहे, कारण ते काय होणार आहे, थोड्याचं काय होणार आहे, कोण करणार आहे, परमेश्वर मोठं करणार आहे. आमेन, हालेलुया. तिचं भांड किती भरलेलं होतं, थोडं थोडं ऑइल टाकलं. बोला ना, माझी शक्ती बोला सगळ्यांनी म्हणा, थोडं थोडं ऑइल टाकलं, थोडं वाईट टाकलेलं. थोडं थोडं तेल टाकलं. थोडं थोडं तेल. असं कर ना, थोडं थोडं ते. काय टाकलं, तेल. थोडं थोडं तेल टाकलं. थोडं टाकलं. तेल काय आहे, कशाला दर्शवतात, पवित्र आत्मा. अभिषेक. पवित्र आत्म्याला. बोला बोला बोला, पवित्र आत्म्याला. अभिषेक. बोला तर मला पण समज, पवित्र आत्म्याला दर्शित आहे, अभिषेकाला असं करा, अभिषेकाला दर्शित आहे, पवित्र आत्म्याला दर्शित आहे, सामर्थ्याला दर्शित आहे. ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करायला सांगणार आहे लेकराला, आमेन, हालेलुया. उपास करायला सांगणार आहे, बायबल वाचायला सांगणार आहे, Yes. वेळ शिस्तीत तुम्ही यायला त्याला देवाच्या गोष्टीचा, वचनाच्या हर एक गोष्टीचं वळण तुम्ही लावणार आहे. थोडं थोडं आमेन. भांडं भरून. वाढवायचं काम कोण आहे, कोण करणार वाढवायचं, परमेश्वर परमेश्वर. आलेशाने तेल वाढवलं का, नाही. नाही. मी तेल वाढवणार आहे का, नाही. मग म्हणायचं काय तेल वाढतच नाही. टाकीतच नाही. तुम्ही बसतच नाही घरातल्या प्रार्थनेला, तुम्ही उपासच करत नाही, तुम्ही आराधनच करत नाही, देवाचं महत्व नाही, देवाचं सन्मान आहे, कस काय तेल वाढणार आहे. नाही वाढलं. नाही वाढलं. एका कुटुंबासहित तू काय करायला सांगितलेलं आहे, खऱ्यामध्ये बैस म्हणलेला आहे. आमेन, हालेलुया. काय सांगितलं त्याच्यामध्ये, व त्या सर्व भांड्यात तेल होत. आपल्या मग आपल्या पुत्रांसह घरात आपल्या पुत्रांसहित कुठं बसायचं आहे, घरात. घरात बसायचं आहे. किती प्रकारचं घर आहे, एक घर आहे म्हणा, एक घर आहे, एक घर आहे. एक घर आहे म्हणा, एक घर आहे. एक घर आहे, एक घर आहे. ते एक घर आहे. एक घर आहे. कोणासहित बसायचंय, लेकरांसहित. लेकरांसहित. इथं कोणासहित यायचंय, लेकरांसहित. लेकराला जाऊ द्या, टीव्ही पाहायला ठेवले घरी, तो टीव्ही पाहून बिघडतो मग तो नाचतो आई पुढे, बापा पुढे, बापाला नाचवायला लावितो, आईला नाचायला लावितो. लेकराला कुठं बसवायचंय, घरात. बरा असं करा, घरात बसवायचंय. या घरात बसल्यानंतर काय पाहिजे, अभिषेक पाहिजे. पाहिजे. Praise the Lord.
प्रार्थना पाहिजे आमेन. वेळेत आराधना 10ला आराधना चालू होती आमेन. त्याच्यानंतर काय झालं साक्ष चालू होती त्याच्यानंतर काय चालू होतं वचन चालू होतं त्याच्यानंतर काय चालू होतं ऑफरिंगसाठी प्रार्थना आहे त्याच्यानंतर हिलिंग प्रेयर आहे हे सगळं काय आहे थोड्या गोष्टी चालू आहे कुठं बसायचं आहे घरामध्ये बसायचंय आमेन. हालेलुया. या गोष्टी थोड्या करायच्या का नाही करायच्या म्हणा जास्त करायच्या जास्त करायचे ते तेल आहे आमेन. काय करायचंय तेल जास्त करायचं आहे किती टाकलं तिने तेल पुढं बसून घरात बस. घरात बसून हालेलुया या घरात आपल्या लेकरांना आणायचं आहे आमेन. आणि या घरामध्ये येशू पाहिजे आणि आणखीन काय पाहिजे तुम्ही राहतात ते घर त्या घरामध्ये काय झाली पाहिजे किती लोक घरी प्रार्थना करतात फॅमिली सहित फॅमिली नसली तर राहू द्या परमेश्वर फॅमिली देईन आमेन. लेकरू नसेल तर परमेश्वर लेकरू देईन आमेन. मुलगा देईन आमेन. मुलगी देईन तुम्हाला काय ब्लेसिंग पाहिजे देईन तो परमेश्वर पण जर तुमचं लग्न जर झालं नसेल तुमची फॅमिली नसेल या घरात या तुम्ही आमेन. या घरात या घरामध्ये काय आहे बाप आहे मम्मी आहे सगळं कोणी आहे आमेन. हालेलुया. मी तुम्हाला शिकवतो म्हणजे मी तुमचा कोण आहे वडील आहे. वडील आहे. या घरामध्ये या परमेश्वर तुमचं घर बनवेल आमेन. हालेलुया हालेलुया. आणि या घरामध्ये बसल्यानंतर तुम्ही सगळ्या काही गोष्टी जे अभिषेकाचं तेल आहे या भांड्यामध्ये घातल्यानंतर या भांड्यामध्ये काय करायचं आहे प्रार्थना घालायची आहे या भांड्यामध्ये काय करायचे आराधना करायची आहे या भांड्यामध्ये हर एक गोष्ट करायची आहे आमेन. हालेलुया. ती कोण वाढवणार आहे परमेश्वर वाढवणार आहे. परमेश्वर वाढवणार आमेन. तुमच्या प्रार्थना परमेश्वर वाढवेल येस. हालेलुया. प्रार्थना थोडीशी प्रार्थना केली तर अजून काय होईल भांड अजून प्रार्थनेने भरेल थोडस उपास म्हणल्यावर अजून भांड काय होणार आहे भरपूर भरणार उपास धरणार आहे थोडस देवाच्या हर एक गोष्टी करणार ते आणखीन करणार आहे आमेन. ते भांड काय होणार आहे भरून भरून जाणार आहे तुला काय होणार आहे भरून जाणार आहे काय सांगितलं त्या ठिकाणामध्ये त्याच्या कुटुंबासहित काय झालेलं आहे बस. आत बस आणि पुढे काय सांगितलं व त्या सर्व भांड्यात तेल होत हा त्या भांड्यामध्ये तेल होत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. भांडे बरेच ते काय करायचं आहे बाजूला ठेव. बाजूला ठेवायचं आहे पुढं ती त्याच पासून गेली हा, आणि त्या- आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले हा. ते तिचकडे भांडी आणि ती भरीत जाई हा. सर्व भांडी भरल्यावरती आपल्या पुत्रास म्हणाली हा. मला आणखी एक भांडे आणून द्या हा. त्यांनी म्हटले आता एकही भांडे उरले नाही तेव्हा तेल वाढवायचे राहिले तिने जाऊन देवाच्या माणसाचे सांगितले तो म्हणाला जा तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. हा आणि त्याच्यानंतर तिने तिचं काय केलेलं आहे काय पिटलं कर्ज फेडलं कसं काय पिटलं ऐकल्यामुळे देवाच्या सेवा कर्ज पिटलं असतं का नसतं. तुमचं आणि माझं कर्ज फिटण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ब्रदर ऐकावं आम्ही लागेल. ऐकतच नाही ऐकतच नाही काही लोक नाही ऐकत बघा तुमच्या मनाला ठरवा तुम्ही ऐकतात का नाही ऐकत आमेन. हालेलुया. लहानपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनी काय केलं पाहिजे ऐकलं पाहिजे. ऐकलं पाहिजे म्हणा ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे. ऐकलं तर काय आहे? आशीर्वाद कर्ज फायदा आहे फिटणार. फायदा आहे तुम्हाला तेल भेटेल माझं काय आहे? हा आलिशाचं काय आहे? आलिशाचं ऐकलं म्हणून काय मिळालं कर्ज फिटलं कर्ज हा? फेडलं. कर्ज फिटलं कोणाचं कर्ज फिटलं तिचंच फिटलं. तिचं भेटलं तिचे मुलं काय झाले फायनान्शियल काय झाले आशीर्वादित मजबूत झाले. झाले Praise the Lord. आशीर्वादित झाले म्हणा आशीर्वादित आशीर्वादित झाले झाले. तिने काय केलं विकल्यानंतर काय केलं कर्ज फेडलं. कर्ज फिटलं पैसे आणि उरले. कर्ज फिटल्यानंतर काय उभा राहिला पैसे पैसा उभा राहिला आणि पैसा उभा राहिल्यानंतर काय झालेलं आहे आशीर्वादित झाले. वाढ झालेली आहे आमेन. हे कशामुळे झालेलं आहे ऐकल्यामुळे. तुमची आणि माझी वाढ का होत नाही कारण की तुम्ही आणि मी देवाचं वचन ऐकत नाही कारण तुम्ही आणि मी पास्टरचं ऐकत नाही कारण तुम्ही आणि मी बापाचं ऐकत नाही म्हणून आशीर्वादित होत नाही Yes. आमेन. हालेलुया. कोणाचं ऐकत नाही आपण बापाचं ऐकत नाही. देवाचं ऐकत नाही देवाच्या वचन सेवकाचं ऐकत पण नाही ऐकत पास्टरचं ऐकत नाही मी तुम्हाला काय वाईट गोष्टी सांगतो भाऊ नाही. नाही. हा मी तुम्हाला म्हणतो तुम्ही तंबाखू खाऊ नका काय लोकांना म्हणतो अरे तुम्ही असं चुकीचं करा वागू नका. काय लोकांना म्हणतो तसं करा का चुकीचं सांगतो का मी नाही. त्याने काय चुकीचं सांगितलं नाही. तो म्हटलं मडकवर तिने नाही भरला असतं तर काय झालं असतं कर्ज नसतं ही भिकारी राहिली असती तिचे लेकरं पण अजून काय झाले असते अजून ते पण कर्ज बाजारी झाले असते लक्ष द्या इकडं काय झालं असतं कर्ज बाजारी झाले असते पण जर देवाच्या माणसाचं तुम्ही ऐकतात तर तुमच्यासाठी काय आशीर्वाद आहे. आशीर्वाद कुणी बोलावलं तुम्हाला देवाने बोलवले. देवानी बोलावलं
मी बोलावलं का? नाही बोलावलं. मी काय बोलावणार नाही तुम्हाला. कोणी बोलावलेलं आहे? देवाने बोलावलंय. देवाने तुम्हाला बोलावले. देव तुमच्याकडे कोणाला पाठवत आहे? सेवकाला सेवकाला पाठवतो. Yes. त्या बाईचा नवरा काय करत होता? सेवक आता. कोणाचा सेवक आता? आलिशाची सेवा करायची. आलिशाची सेवा करायचा. आलिशाचे पाय धुवायचा. आलिशानं म्हणलं चहा आण तर चहा आणत असं तिथं लिहिलेलं नाही, पण मी सांगतोय सेवक म्हणल्यावर तो काय करतो? सेवा करतो. ह्या आण ते आण सगळं करायचं. मरून गेला एक दिवशी तो. त्यांनी बायकोचं काय टेन्शनच घेतलं नाही, पण त्याला माहित होतं परमेश्वर सगळं काही व्यवस्थित करतो. आमेन. हालेलुया. जरी कर्ज झालं पण परमेश्वराने ते मेल्यानंतर ते कर्ज काय केलेलं आहे? दूर केलेलं आहे. आमेन. पण बायको पण पाहिजे ना ऐकणारी. तुम्ही एका एकट्यानेच ऐकायचं का? नाही. हा, कुणी पण ऐकलं पाहिजे. परिवाराने तुम्ही तुमच्या परिवाराने ऐकलं पाहिजे. कोणाचं ऐकलं पाहिजे? परमेश्वराचे हा, सेवा. बघा माझ्याकडे कोणाचं ऐकलं पाहिजे? परमेश्वराचं देवाचं तुम्ही सगळ्यांनी कोणाचं ऐकलं पाहिजे? देवाच्या सेवा. देवाच्या सेवकाचं ऐकलं पाहिजे. ऐकलं तर तुमचं काय आहे? फायदा. फायदा आहे. बायबल मध्ये अजून काय सांगितलं त्याच्या पुढं? आठवायचं का? हा, वाच ना. एके दिवशी असे झाले. हा, ठीक आहे. तर आता त्या वाचनामध्ये परत या आपण. अलिशा 12 बैलाचे काय वाच किती वाच? बरोबर होता. अलिशा तेव्हा आपली 12 एकरांची जमीन नांगरत 19 किती? 19. लक्ष द्या. तेव्हा एलिया तिथून निघाला आणि शाफाटाचा मुलगा अलिशा याच्या शोधात निघाला. हा. अलिशा तेव्हा आपली 12 एकरांची जमीन नांगरत होता. एलिया आला तेव्हा अलिशा अगदी शेवटच्या एकरात होता. हा. एलिया अलिशा जवळ आला. 12व्या एकरामध्ये तो काय करत होता? नांगरत होता. काय करत होता? नांगरत होता. आणि एलिया तिथं आला. एलिया आल्यानंतर काय म्हणाला? हा? एलिया अलिशा जवळ आला. एलिया अलिशा जवळ आला. एलियाने मग आपल्या संदेष्टास खास अंगरखा अलिशावर पांघरला. हा, अंगरखा काय केला? एलियाने आपला झगा काय केला? अलिशावर टाकला. आणि टाकल्यानंतर काय झालं? अलिशाने लगेच बैल सोडून दिले आणि बैल सोडून दिले. अरे म्हटला, अरे हा ही प्रार्थना काहीतरी वेगळं आहे, ही आराधना काहीतरी वेगळं आहे, हे उपास काहीतरी वेगळं आहे, हे वचन काहीतरी वेगळं आहे. त्यावेळेस त्याच्यावर झगा पडलेला आहे. त्यावेळेस त्यांनी काय केलं? बैल सोडून दिले. आमेन. हालेलुया. मला परमेश्वराने बोलावले. येस. हालेलुया. तो म्हटला मला कुणी बोलावले? परमेश्वर. ज्यावेळेस त्याच्यावर झगा पडला ना, त्यावेळेस काय कळलं त्याला? लगेच सोडून दिले. लगेच त्यांनी सोडून दिले. 12 एकर जमीन सोडून दिली. बैल कोणासाठी सोडून दिली? येशूसाठी. हा, परमेश्वरासाठी. आपल्याला किती एकर जमीन आहे आपल्याला माहिती. आपण सोडतच नाही. सोडत नाही म्हणून काय आपली प्रार्थना देव ऐकत नाही? नाही. आपलं काहीच ऐकत नाही. गठुड्यालाच बांधून ठेवायचं. गठुडं द्यायचंच नाही कोणाला. ते आजीबाईचं म्हातार तो बटवाला काय म्हणायचं त्याला? ते म्हातारबाय आजी लोक काय ठेवायचे ते? बटवा नाही, काहीतरी पिशवी असायची. त्याला काहीतरी शब्द आहे ना. हा, तेच बांधून ठेवायचं. द्यायचंच नाही. नाही दिल्यामुळं काय तुम्हाला आशीर्वाद आहे का? अलिशाने काय केलं? 12 एकर पाणी मारलं. तो म्हणलं मला काहीतरी भेटलेले. त्याला तो म्हटला मला परमेश्वराने बोलावलं. आमेन. हालेलुया. तुम्हाला कळलं ना मला परमेश्वराने बोलावलं, येस. तर तुम्ही त्या संपत्तीकडे लक्ष नाही देणार. तुम्हाला माहिती सगळ्यात संपत्ती इथं सोडायची. तुम्ही एक बारकाईने विचार करा बरं, तुम्ही किती दिवस जागणार आहे? तुमचे दिवस किती आहेत? 80 वर्ष. तर मेकअप मध्ये 80 वर्षात आपण ब्युटी पार्लरच्या चक्रा मारीत बसतो. 80 वर्ष नुसतं केसाला शॅम्पूला, ह्यो शॅम्पूला, तो शॅम्पूला, अमुक लाव धमुक लाव. काय तुमची पदवी? तुम्ही कोणची पदवी भेटू द्या तुम्हाला. आमेन म्हणा ना. आमेन. हालेलुया. चांगलीच पदवी देईन देव बाप्पा. कोणची पदवी भेटू द्या. सोडून जावं लागणार आहे की नाही? हो. हा, सांगा बरं. लोय म्हणतो माझी 12 एकर आहे. बांध चोरीतोय. काय करतो? दुसऱ्याची पण चोरीतो. हा, देवाला डोळे नाही आहेत का? तू दुसऱ्याची काय चोरलंय? हा, जागा चोरली, पैसे चोरले, काय काय चोरलं देवाला माहिती नाही का? हा, सगळं इथंच सोडून जायचं आहे. आमेन. मला सगळं इथंच सोडून सगळं जायचं. इथंच सोडून जायचंय. हात करून म्हणा इथंच सोडून जायचं. इथंच सोडायचंय. 12 एकर मध्ये पण तुला जागा नाही. तिथं पण दफन विधी नाही करीत. म्हणतात बाहेर पुरा. लोक काय म्हणतात? याला बाहेर पुरा. काय म्हणते? बरं झाला मी आला. लय असत होता, लय तसा होता. आणि काय काय शहाणे इतके भारी असतात भाऊबंद पुढं म्हणतात नाही बरं लय चांगला होता, लय भारी होता. आणि इकडे लोकांना सांगतो लय असा होता.
काय कुठं राहणार आहे आंटी? इथंच इथंच 12 एकर कुठं राहणार आहे? इथंच राहणार. इथंच. बैल कुठं राहणार आहे? इथंच राहणार आहे. तुम्ही हे शरीरावर लय पैसे खर्च करतोत ना आपण, करा असं शरीरावर लय पैसे खर्च करतो. हे प्रोटीन खाय, बदाम खाय, पिस्ता खाय, त्याच्यात नाही भागत. गोरं दिसायला पाहिजे, केस चमचम दिसले पाहिजे सरडेवानी. कसं वाटे शाईन मारणारे काय गोष्ट आहे हा? केस भारी दिसले पाहिजे असे 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 असे. आता नवीन फॅशन निघली, इकडून असं असं असे विरिंगा करायच्या त्या केसाच्या, दिसती भुताडावानी. कशावर दिसती? त्याला कशावर दिसत ती भुताडावानी. आणि लाली काय म्हणते त्याचं राव, सगळा पैसा कुठं खर्च करते? स्वतःसाठी. अरे ही माती म्हणा, माती ही माती आहे. 12/7 उत्पत्ती उपदेशक 12/7 फास्ट मध्ये. माती पुरवत मातीच मिळेल, माती पुरत मातीत मिळेल. देवाने दिलेला आत्मा कुठं जाणार आहे? त्याचकडे परत जाईल. माती कुठं जाईल? मातीतच जाईल. किती तुम्ही केसाला रचना केल्या, भुया अशा बारीक केल्या, चिरा पाडल्या, हे सगळं मूर्तीपूजेच्या ह्याच्यात येते. कशात येते? मूर्तीपूजा. पोटाला लावतात. तुम्हाला माहित आहे का ही लिस्टिप कशाची बनते माहित आहे का? डुकराच्या रक्ताची. डुक्कर खाऊन येतं का तुम्ही? लिस्टिप लावणारे लोक किती काय केलं. तू कुठं जाणार आहे? माती पुरवत मातीत मातीच मिळेल. कब्रस्तानामध्ये तुम्हाला काय करते? तिथं पुरती नाही तर काय करते? जाळती. मौतीला जाता जाता लोक हसत जातात. मग लय लिस्टिप लावायची ती, काय लय फोन करायची इकडं, लय याचं यो असा होता तो, लय दारू प्यायचा तो, आणि सगळे असं जे त्याच्या रमत चालत येत. तर मेलेल्या माणसाचं काही दुःख नाही त्यांना. माझा सांगायचा विषय काय म्हणा, तुम्ही आणि मी. तुम्ही आणि हा साथ करा मला. तुम्ही आणि मी. तुम्ही आणि मी. तुम्ही आणि मी. तुम्ही आणि मी. हजारच्याला जागा तुम्ही आणि मी. माती. माती काही शायनिंग करायचं का माती? अजिबात नाही. सांगा बरं. नाही, हा काही करायचं का शायनिंग? काहीच नाही. हाय सरळ असं एक कोणतं साबण असेल त्याने आंघोळ करा, केस विसरून घ्या चांगले. स्वच्छ राहा. आणि जर तेलकट झाला असेल तर परत एकदा चेहरा धुवा, थोडासा पावडर लावा. बाकी त्याच्या पलीकडे काय करत असतील ना ते सगळं मूर्तीपूजा आहे. काय करू नका, व्यर्थ खर्च आहे. हा कुठं आणा खर्च, काय करायचं खर्च? देवाच्या मंदिरामध्ये टाका, त्याची काहीतरी होणार आहे. किती एकर सोडली त्यांनी? 12 एकर सोडलेली आहे. आपल्याला काय करायचंय? घरदार काही असू सगळं त्यांनी काय केलं? परमेश्वराने बोलावलं तर आपल्याला सगळं सोडावं लागेल. आणि काय काय लोक म्हणते हा परमेश्वराने बोलावलं मागाच पाहत बसते. आता घराचा गोटा कसा असेल? घरी मग आता घरी जाऊन कालवण बांधायचं आहे, हे बांधायचं, त्याचा विचार नको करू. तू कोणाचा विचार कर? परमेश्वराने तुला बोलवलेलं आहे, निघायचं आहे. आलिशाने त्याच्या बायकोचा विचार केला का? नाही. बायकोचा विचार केला का? शेतीचा विचार केला का त्यांनी? बैलाचा विचार केला? आऊत मोडले त्यांनी, बायबल मध्ये सांगितले. मेजवानी केली. काय केलं त्याच्यामध्ये? 12. मग तो त्याच्या मागून जाण्याचे सोडून परतला आणि 21 वचन बघा सगळ्यांनी. 21 वचनामध्ये काय सांगितलं? मग तो त्याच्या मागून जाण्याचे सोडून त्याच्या मागे जाण्याचे परतला. तो म्हणे माझ्या घरच्याला काय करतो? निरोप देतो. पुढं. आणि बैलांची एक जोडी घेऊन बैलाची एक जोडी घेऊन आला, त्याने कापून टाकली. आणि बैलांची आवती पेटून आवत पेटवले. आवत असतात ना, आवत माहिती आहे ना? आवत लाकडं केलं, त्याच्यावर पेटलं, त्याचे काय केले त्यांनी? त्याने मांस भाजले बैलाचं, ते त्याने आपल्या लोकांस दिले, लोकांना खायला दिलं. त्यांनी खाल्ले. काय म्हणला? आता मला याची काय गरज नाही. मला कोण भेटलेला आहे? देव भेटलेला आहे. कुठून कुणाच्या मागे गेलेला आहे? इलियाच्या मागे गेला, त्याची सेवा करू लागला. म्हणून बायबल मध्ये सांगितलं की इलिया आलिशाद्वारे काय झालेलं आहे? मोठे चमत्कार झाले. 4-4 वचनामध्ये तुम्हाला मी सांगितलं. त्याच्यानंतर
अजून तुम्हाला माहिती आहे का नामानाचे कोडे 5व्या अध्यायामध्ये तुम्ही नंतर वाचा. आलिशाद्वारे काय झालेले आहे, कोड बरं झालं. एक नामान सेनाधीश होता, सेनापती होता, आणि या सेनापतीला त्यांनी काय म्हटलं, आलिशा म्हटलं जाऊन तू यार्दन नदीमध्ये किती वेळ डुबकी मार, 7 वेळेस. का परमेश्वराने ऐकलं त्याचं? सांगा ना, का परमेश्वर ऐकतो आमचं? का परमेश्वर तुमचं ऐकतो? तुम्ही तुमचं सगळं सोडून तुम्ही परमेश्वराच्या मागे निघाल्यानंतर परमेश्वर तुमचं ऐकणार. काय करावं लागणार आहे? 12 एकर सोडली, घरदार घरच्या लोकांना एकदाच भेटला आणि परमेश्वराची सेवा करू लागलेला आहे. म्हणून त्याच्या एका प्रार्थनेमध्ये काय होऊ लागलेलं आहे, कोड एकदा मला जात नामानाला मला जा 7 वेळेस जा यार्दनमध्ये डूब, आणि त्याने बिचाराने पण ऐकलं, त्या नामाने जाऊन डुबकी मारली. कोडाने भरलेला होता, सगळं कोड निघून गेलेले. कोणाचं ऐकलं नंतर? सेवकाचं ऐकलं. तुम्हाला मला कोणाचं ऐकायचंय? बरं ना, कोणाचं ऐकायचंय? सेवकाचं ऐकायचं आहे. आणि पण सेवक पण कसा पाहिजे? योग्य पाहिजे. हालेलुया. किती एकर सोडली? 12 एकर सोडली. त्याच्यानंतर काय सोडलं? बैलाचं काय करून टाकलेलं आहे, म्हणजे परत त्या गोष्टीमध्ये जायलाच नको. परत एकदा सोडलं ना ती गोष्ट, परत तिच्यामध्ये जायचं आहे का? जायचं नाहीये. ते काय करायचं आहे? फोडून टाकायचं आहे, परमेश्वराच्या मागे निघायचं आहे. काय केलं त्यांनी? नष्ट करून टाकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेजारच्याला बोला प्रेज द लॉर्ड. कळलं ना? पाचारण म्हणजे काय आहे? पाचारण म्हणजे तुम्हाला निवडलेलं आहे. पाचारण म्हणजे तुम्हाला काय झालेलं आहे? बोलवलेलं आहे. कशासाठी? अभिषेकासाठी, सामर्थ्यासाठी, हर एक गोष्टीसाठी परमेश्वराने तुम्हाला काय केलेलं आहे? बोलवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, वचनाद्वारे देवा तुम्हाला मला आशीर्वाद करू.